कैलास पर्वतावर भोलेनाथ ध्यानस्थ असताना माता पार्वतीने भगवान शिवांना विचारलं, हे नाथ, मृत्यू झाल्यावर मनुष्य कुठे जातो? मृत्यू झाल्यानंतर काय होते? मृत्यू झाल्यावर आपण आपल्या कुटुंबाला भेटू शकतो का? तेव्हा भगवान शिवा माता पार्वतीला म्हणाले, माझी ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याचा होणारा अकाल मृत्यू टळेल आणि आयुष्यातील किंवा कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळते. आज या कथेतून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. घरावर येणारी सर्व संकटे टळली जातील. हजारो पापे जळून जातील आणि घरी सुखसमृद्धी यायला चालू होईल. ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने मनाला शांती तर मिळतेच, पण मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हे वरदान आज भोलेनाथ तुला देत आहेत. आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी श्रद्धेने, प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे भोलेनाथ, माझे व माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. आणि आजची कथा लाईक करून तुमच्या आवडत्या भक्तांना ही कथा शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे, ज्ञान वाढवणारे भक्त भगवान शिवांना प्रिय आहेत आणि त्यांच्यावर भगवान शिवांची कृपा मरेपर्यंत राहते. पुढे भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात, हे प्राणप्रिये, आपला मृत्यू होईल तेव्हा आपण प्रथम कुठे जाऊ आणि मृत्यूनंतर काय होईल? आपण मरताना आपल्या कुटुंबाला विसरतो का? आणि आपण आपल्या कुटुंबाला पुन्हा कधीही भेटू शकणार नाही का? हे असे प्रश्न आहेत जे आपल्या मनात कधी ना कधी नक्कीच येतात. आता आपण या गोष्टी कुणाला विचारूही शकत नाही, कारण कोणी आपल्याला काय उत्तर देईल? कारण मृत्यूनंतर कोणीही परत येत नाही. मग त्याच्यासोबत काय होते? या सर्व गोष्टींबद्दल पुराणात काय लिहिले आहे हे आपण आजच्या कथेमध्ये जाणून घेऊ. पण तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकावी लागेल, तरच तुम्हाला खरे सत्य कळेल आणि या कथेची फलप्राप्ती मिळेल. भगवान शिवा म्हणतात, आज मी वरदान देतो, जो मनुष्य ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या घरी सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, त्यांच्या प्रिय व्यक्तींचा भाग्योदय होईल आणि त्यांच्या आयुष्यातील त्यांना सोडून गेलेल्या म्हणजेच मृत झालेल्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळेल. असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्ती स्वतःचे नशीब घेऊन येते, परंतु कधीकधी नशीब इतक्या वेदना लिहिते की प्रत्येक अश्रू आयुष्यभर आठवणीत राहतो. भक्तांनो, आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे आणि या व्हिडिओमध्ये जीवन आणि मृत्यूच्या सर्वात मोठ्या सत्याचे उत्तर आहे. परमेश्वराचे संरक्षण कवच प्राप्त करण्यासाठी सांब सदाशिव टाईप करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. पुढे भगवान शिवा माता पार्वतीला कथा सांगण्यास सुरुवात करतात. अमरगड हे एक छोटे शहर आहे जे वाहत्या नदीच्या आणि शांत पर्वतांच्या काठावर वसलेले आहे. या शहराचे सौंदर्य त्याच्या साधेपणात होते. लहान घरे, वळणदार रस्ते आणि प्रत्येक कोपऱ्यावर हसरे चेहरे. हे ठिकाण जिवंत वाटत असे. या शहराच्या मध्यभागी राघव आणि जमुना एका समृद्ध कुटुंबासह राहत होते. राघव आणि जमुना यांचे लग्न संपूर्ण शहरासाठी एक उत्सव होता. जमुना जी एक गावकरी होती, तिच्या आनंदी आणि हृदय जिंकणाऱ्या स्वभावामुळे सर्वजण तिच्यावर आपल्या मुलीसारखे प्रेम करू लागले. त्यानंतर जेव्हा ती राघवच्या घरी आली त्यामुळे घरात थोडा प्रकाश आल्यासारखं वाटलं. राघव शांत आणि गंभीर स्वभावाचा होता. तो त्याच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होता. त्याचे आई वडील राजेश आणि सुमित्रा हे त्यांच्या कुटुंबात सर्वात मोठे होते. त्या सर्वांना एकमेकांवर खूप प्रेम होते. जमुनाने लवकरच सर्वांचे मन जिंकून घेतले. सुमित्रा तिला तिच्या मुलीसारखे प्रेम करत असे आणि राघव तिला आपल्या आयुष्यातील सर्वात जवळची मैत्रीण मानत असे. जमुनाचे हास्य सकाळी चहासोबत घरात गुंजत असे. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर शांतता पसरली. राघव आणि जमुनाने त्यांचे जीवन नवीन इच्छांनी सजवायला सुरुवात केली. राघवने जमुनाला वचन दिले होते की तो तिला प्रत्येक आनंद देईल.
ते तासनतास बसून त्यांच्या भविष्याबद्दल बोलत असत. एके दिवशी जमुनाने राघवला हळुवारपणे सांगितले की आता आपला आनंद आणखी वाढणार आहे. राघवने उत्सुकतेने विचारले की याचा अर्थ काय? जमुनाने लाजून म्हटलं की तुम्ही वडील होणार आहात. हे ऐकून राघवच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले आणि तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. मग त्याने जमुनाला मिठी मारली आणि म्हणाला की तू मला दिलेला हा सर्वात मोठा आनंद आहे. त्या दिवसानंतर घरातील वातावरण आणखी आल्हाददायक झाले. राजेश आणि सुमित्राने देवाचे आभार मानले. राघवला वडील झाल्याचा आनंद एवढा झाला की त्याने आपलं पूर्ण आयुष्य येणाऱ्या बाळासाठी समर्पित करायचं ठरवलं. ते दिवस रात्र कष्ट करायचे जेणेकरून त्यांच्या मुलाला कशाचीही कमतरता भासू नये. जमुनाच्या आरोग्याचा प्रश्न यायचा तेव्हा राघव त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तिच्यासाठी समर्पित करायचा. तो रोज सकाळी लवकर उठायचा आणि ताज्या भाज्या आणायचा, कारण जमुनाच्या अन्नात कोणतीही कमतरता भासू नये. रात्री तो तिच्याजवळ बसून तासनतास बोलत असे, जेणेकरून त्याला हे ऐकायचे होते की तिला त्याच्याशिवाय कोणाचीही गरज नाही. जमुना जेव्हा जेव्हा अस्वस्थ व्हायची तेव्हा राघव तिचा हात धरून म्हणायचा की आपले मूल आपल्या आनंदात सहभागी होईल. मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. ते या छोट्या घरात नवीन आशा आणि नवीन इच्छा घेऊन जीवन जगायचे. राघवसाठी जमुनाचे हास्य हेच त्याचे जग होते. राघव त्याच्या मुलाच्या भविष्यासाठी नियोजन करू लागला. त्याने त्याचे वडील राजेश यांचा सल्ला घेतला आणि बचत करू लागला. बाबा, तो म्हणाला, मला आमच्या मुलाला कशाचीही कमतरता भासू नये असे वाटते. मी त्याची प्रत्येक गरज पूर्ण करेन. राजेशने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, तुझ्या या लगावामुळे मला अभिमान वाटतो. दरम्यान जमुनाने घराच्या एका लहान कोपऱ्यात मुलासाठी खोली रूपांतरित करण्यास सुरुवात केली. तिने भिंतीवर हिरवे पडदे लावले आणि हातांनी कपडे विणण्यास सुरुवात केली. तिच्या प्रत्येक श्वासात ही खोली हेच तिचे जग होती. संपूर्ण घर आनंदाने भरले होते. तो दिवस आला होता जो राघव आणि जमुना यांनी त्यांच्या स्वप्नात खूप दिवसांपासून पाहिला होता. दोघांनाही एक मुलगा झाला. त्यांचा मुलगा सुंदर आणि निष्पाप होता आणि त्यांच्या निष्पाप हास्याने संपूर्ण घर उजळून टाकले होते. जमुना हळुवारपणे म्हणाली, ऐका ना. राघवने तिच्याकडे पाहिले आणि विचारले, तुम्ही त्याचे नाव ठरवले आहे का? जमुना हसून उत्तरली, हो, राजू. तो आपले जीवन सूर्यासारखे उजळवेल. राजूच्या आगमनानंतर राघव आणि जमुना यांचे जग पूर्ण झाले. दररोज राघव राजूला त्याच्या मांडीवर झोपवायचा. जेव्हा राजू पहिल्यांदा त्याच्या लहान बोटांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श करायचा तेव्हा राघवचे हृदय आनंदाने भरून जायचे. राघव म्हणाला, तुला माहीत आहे का जमुना, जेव्हा मी याला पाहतो तेव्हा मला वाटतं की मी माझे संपूर्ण जग पाहिले आहे. त्याने त्याला आपल्या लहान तळ हातांवर धरले. जमुनाने त्याच्याकडे प्रेमळ डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाले की हा आपल्या आनंदाचा एक भाग आहे. राघव ही आपली ताकद आहे. राजूचे बालपण घरातील प्रत्येकासाठी आनंदाने भरलेले होते. सुमित्रा त्याला कथा सांगायची. जेव्हा राजू 1 वर्षाचा झाला तेव्हा घरात उत्सवाचे वातावरण होते. संपूर्ण शहरात बातमी पसरली की राघव आणि जमुना यांच्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. घर रंगीबिरंगी दिव्यांनी सजवलेले आहे. पाहुण्यांसाठी गोड पदार्थ आणि चविष्ट पदार्थ तयार केले होते. राजूने त्याच्या निरागस हास्याने केक कापताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. जमुनाने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाले की तुझे हास्य आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. हा क्षण विस्मरणीय बनवण्यासाठी राघवने फोटो काढले, पण कदाचित नशिबाला हा आनंद जास्त काळ टिकवायचा नव्हता. वाढदिवसाच्या काही दिवसांनीच जमुनाला हलकासा ताप आला. राघवला तो किरकोळ वाटला आणि त्याने
वैद्यांकडून औषधं आणली, पण काही दिवसांनी जमुनाची प्रकृती बिघडू लागली. तिचा चेहरा फिकट पडला आणि ती खूप अशक्त झाली. वैद्यांनी तिची तपासणी केली आणि राघव आणि कुटुंबाला बोलावून सांगितले, आम्हाला माफ करा, पण जमुना यांना एक गंभीर आजार आहे. तो तिच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. वैद्यांचे हे शब्द ऐकून राघवचे हृदय धडधडायचे थांबले. त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही अस्पष्ट झाले. त्याने थरथरत्या आवाजात वैद्यांना विचारले, यावर काही इलाज आहे का? वैद्यांनी मान खाली घालून म्हटले, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, पण वेळ खूप कमी आहे. ही बातमी ऐकून संपूर्ण कुटुंब हादरले. राघव तिची काळजी घेऊ लागला. राघव रोज रुग्णालयात जाऊ लागला. त्याने आपली सर्व बचत तिच्या उपचारांवर खर्च केली, पण जमुनाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. एके दिवशी ती दवाखान्यात पलंगावर पडली असताना तिने राघवचा हात धरला आणि म्हणाली, राघव, मला वाईट वाटते की मी तुझ्या आणि राजूसोबत जास्त वेळ घालवू शकली नाही. राघवचे डोळे अश्रूंनी भरले. जमुना, तुला काहीही होणार नाही. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. जमुना हसत म्हणाली, राघव, जर मी इथे नाही राहिले तर राजूची काळजी घे. तो तुझी ताकद बनेल. तिचे शब्द ऐकून राघवचे हृदय तुटले. तो म्हणाला, जमुना, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. पण नशिबाने आधीच निर्णय घेतला होता. दिवसेंदिवस जमुनाच्या तब्येतीने शक्य तितके प्रयत्न केले, पण तिच्या शरीराने औषधांना प्रतिसाद देणे बंद केले. दवाखान्यातील खोलीत जिथे प्रत्येक कोपऱ्यात मशीनचा बिपिंग आवाज घुमत होता, जमुनाचा चेहरा हळूहळू फिकट पडत होता. ती हळूहळू हे जग सोडून जात होती. तिच्या शेवटच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग रुग्णालयामध्ये उपस्थित होते, जमुनाने राघवचा हात धरला आणि हळुवारपणे राघवला म्हणाली, राजूची काळजी घ्या. त्याला अशा प्रकारे वाढवा की त्याला तुमचा अभिमान वाटेल. मी नेहमीच तुमच्यासोबत असेन, पण तुम्ही मला पाहू शकणार नाही. राघव रडत म्हणाला, नाही जमुना, असं म्हणू नकोस. तू ठीक होशील. आपल्या मुलाला तुझी गरज आहे. मला तुझी गरज आहे. पण जमुनाने हलकेसे स्मित हास्य करत त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही तासांनी तिने शेवटचा श्वास घेतला. राघवने आपला चेहरा हातात लपवला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे ओठ फडफडत होते. जमुना, उठ. मला सोडून जाऊ नकोस. त्या क्षणी असे वाटले की जणू संपूर्ण जग थांबले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे डोळे ओले होते आणि राजू, जो अद्याप काहीही समजू शकला नव्हता, तो त्याच्या निष्पाप डोळ्यांनी सर्वांकडे पाहत होता. जमुनाच्या मृत्यूनंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. जिथे पूर्वी तिचे हास्य गुंजत होते, आता प्रत्येक कोपऱ्यात एक शून्यता होती. ही गोष्ट त्याला जमुनाची आठवण करून देत होती. राघवला हे दुःख असह्य होत होते. राजू जेव्हा जेव्हा झोपायचा तेव्हा तो एकटा बसून देवाला प्रार्थना करायचा. विचारायचा, अरे देवा, तू असं का केलंस? मी तुझं नाव घेणं बंद केलं होतं का? मी कधी कुणाचं वाईट केलं होतं का? मग माझ्यासोबत असं का घडलं? त्याच्या प्रश्नांची काही उत्तरं नव्हती. तो तासनतास मंदिरासमोर बसून डोळे न झाकता मूर्तीकडे पाहत राहायचा, पण त्याला शांती मिळत नव्हती. सुमित्रा आणि राजेश त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते. सुमित्रा म्हणाली, बाळा, मी तुझे दुःख समजू शकते, पण विचार कर. जमुनाला वाटायचे की तू राजूसाठी बळकट असायला हवे. ती अजूनही तुझ्या हृदयात आहे. पण राघव तुटला होता. दररोज रात्री जेव्हा तो राजूला त्याच्या मांडीवर झोपवायचा तेव्हा जमुनाच्या आठवणी त्याच्या डोळ्यात तरळू लागायच्या. त्याला तिचा आवाज दूरवरून येत असल्यासारखे वाटायचे. हळूहळू राघवला जाणवले की राजू हीच त्याची ताकद आहे. जेव्हा तो त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहायचा तेव्हा त्याला वाटायचे की जमुना त्याला त्याची ताकद बनण्याचा इशारा देत आहे. जमुना गेल्यानंतर राघवच्या आयुष्यात फक्त एकच प्रकाश उरला होता, त्यांचा मुलगा राजू. तो आता फक्त 1 वर्षाचा होता. त्याचे निरागस हास्य, छोटी पावले आणि निरागस शब्द कधीकधी राघवचे जड मन हलके करत असत.
पण जेव्हा जेव्हा राजू त्याला बाबा म्हणायचा तेव्हा तेव्हा राघवच्या मनात एक विचित्र वेदना जाणवत होती. जमुनाने ते ऐकावे अशी त्याची इच्छा होती. राघवने हळूहळू स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. तो स्वतःला म्हणाला की आता मला तुटून पडण्याचा अधिकार नाही. जमुनाने माझ्यावर आमच्या मुलाची जबाबदारी सोपवली आहे. मला त्याची सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहेत. एके दिवशी तो जमुनाच्या फोटोसमोर उभा राहिला. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याचा आवाज मजबूत होता. त्याने फोटोकडे पाहिले आणि म्हणाला, जमुना, मी तुझ्या राजूला सर्व आनंद देईन. मी वचन देतो, तो कधीही तुझी आठवण काढणार नाही. तू कुठेही असशील तरी तिथून बघत राहा. आपला मुलगा नेहमीच हसत राहील. राजू हळूहळू मोठा होऊ लागला. राघव त्याच्या लहान मोठ्या सर्व गरजा पूर्ण करत असे. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजूची काळजी घेत असे. त्याला आंघोळ घालत असे, त्याला खायला घालत असे आणि त्याच्यासोबत खेळत देखील असे. त्याचे पाऊल पाहून राघवच्या मनात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला. एके दिवशी जेव्हा राजूने धावत जाऊन राघवला पहिल्यांदाच खूप मोठ्याने बाबा म्हणून हाक मारली, तेव्हा राघवचे मन भावूक झाले. त्याने राजूला घट्ट मिठी मारली आणि अश्रू लपवत म्हणाला, तुझी आई पाहत आहे बेटा, तू तिचा सर्वात मोठा आनंद आहेस. जेव्हा राजू शाळेत जाऊ लागला तेव्हा तो दिवस राघवसाठी भावनांचे वादळ घेऊन आला. त्याने राजूची शाळेत नेण्याची पिशवी पॅक केली. त्याचा गणवेश त्याला घातला आणि शेवटच्या वेळी त्याला शाळेत सोडायला गेला. शाळेच्या गेटवर उभा राहून त्याने पहिल्यांदाच राजूला त्याच्यापासून दूर जाताना पाहिले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो स्वतःशीच विचार करत होता की जर जमुना इथे असती तर तिला हे सर्व पाहता आले असते. तिला किती आनंद झाला असता. शाळेतून परतल्यानंतर राजूने त्याची रंगवलेली पुस्तके आणि वह्या दाखवल्या आणि म्हणाला, बाबा बघा, इथे मी आईचे चित्र काढले आहे. आई आपल्याला पाहत आहे ना. राघवचे डोळे भरून आले. त्याने राजूला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, हो बेटा, तुझी आई नेहमीच आपल्याला पाहत असते आणि त्या आपल्यावर खूप प्रेम करते. राघवने त्याच्या आईच्या आठवणी जपल्या. तो घरात जमुनाची उपस्थिती जिवंत ठेवतो. तो रोज रात्री जमुनाच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि त्याच्यासमोर बसून स्वतःशी बोलत असायचा. तो म्हणायचा, हे बघ जमुना, तुझा राजू खूप हुशार झाला आहे. मी त्याला तुझ्यासारखा दयाळू आणि बलवान बनवत आहे. तू दिलेल्या आठवणींमुळे आम्ही दोघेही पुढे जात आहोत. वेळ निघून गेला. राजू हळूहळू मोठा झाला आणि हळूहळू संपूर्ण कुटुंबाचा आवडता बनला. केवळ त्याच्या निरागसतेमुळेच नाही तर त्याच्या बुद्धिमत्तेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे देखील. त्याचे प्रत्येक लहान मोठे पाऊल पाहून राघवला जमुनाच्या आठवणी अधिक खोलवर जाणवू लागल्या. एके दिवशी राजूच्या शाळेत एक वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांसाठी वेगवेगळे सादरीकरण तयार करण्यात आले होते. राजूने एका कविता स्पर्धेतही भाग घेतला. जेव्हा स्टेजवर त्याची पाळी आली होती तेव्हा त्याने माईक हातात घेतला आणि त्याच्या छोट्या डोळ्यांनी प्रेक्षकांकडे पाहिले. मग तो हळूच म्हणाला, आई, तू कुठे आहेस? मला अजूनही आठवते की मी तुझ्या मांडीवर डोलत होतो. तुझ्या कथांची जादू माझ्या स्वप्नांमध्ये माझ्यासोबत आहे. आई, तू इथे नाहीस, पण तू प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहेस. तुझ्या आठवणींचा प्रत्येक क्षण माझ्या हृदयाच्या जवळ आहे. आई, तू मला जे शिकवलेस तेच आज माझी ताकद आहे. मला माहीत आहे की तू वरून आम्हाला पाहत आहेस आणि मी तुला असे वचन देतो की मी तुझा राजू खूप मोठा बनेन. राजूच्या भावूक भावनेने तिथे असलेल्या सर्व लोकांना भावूक केले. राघवही प्रेक्षकांच्या पहिल्या पंक्तीत बसला होता. कविता ऐकून तो स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो जमुनाकडे पाहत स्वतःशी म्हणाला, बघ जमुना, तुझ्या मुलाला तुझा खूप अभिमान आहे. त्या रात्री जेव्हा ते घरी परतले तेव्हा राजूने त्याच्या वडिलांना विचारले, बाबा, आईने माझी कविता ऐकली का? राघव त्याला मिठी मारून म्हणाला, हो बेटा,
तुझ्या आईने नक्कीच ऐकले असेल. ती आज खूप आनंदी असेल. त्या रात्री राघवने देवासमोर एक मेणबत्ती पेटवली आणि त्याला जाणवले की जमुना जरी शारीरिकदृष्ट्या त्याच्यासोबत नसली तरी तिचा आत्मा प्रत्येक क्षणी त्यांच्या भोवती आहे. त्याने आता देवाला प्रश्न विचारणे थांबवले होते. राघवला समजले की आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या हातात नसतात, परंतु आपल्याकडे जे आहे त्याची काळजी घेणे आणि जबाबदारी घेणे हे आपल्या हातात असते. राघवने त्याच्या दुःखाला आपल्या मनावर कब्जा करू दिला, पण त्याला स्वतःवर दडपू दिले नाही. जमुना त्याला एक खंबीर वडील बनवू इच्छित होती हे त्याला माहीत होते. तिला फक्त राजूलाच नव्हे तर स्वतःलाही एक चांगला माणूस बनवायचे होते. त्याने एका नवीन मानसिकतेसह जगण्याचा निर्धार केला. काळानुसार राघवने त्याचे तुटलेले जग दुरुस्त केले. त्याचे आयुष्य आता राजूभोवती फिरू लागले. राजू त्याची शक्ती आणि आशा बनला. दररोज जेव्हा तो राजूला शाळेत पाठवत असे किंवा घरी आणत असे तेव्हा त्याला जमुनाचा प्रकाश जाणवत असे. राघवने राजूला एक मजबूत आणि संवेदनशील व्यक्ती बनवले. तो नेहमी म्हणायचा, बेटा, माणसासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यातील त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडणे. तुझ्या आईने आम्हाला शिकवले की प्रेम आणि काळजी हा जीवनाचा पाया आहे. जोपर्यंत तुम्ही इतरांसाठी जगता तोपर्यंत तुमचे जीवन अर्थपूर्ण असते. राघवने जमुनाच्या आठवणी केवळ आपल्या हृदयात जिवंत ठेवल्या नाहीत, तर त्या राजूसोबत दररोज एका नवीन पद्धतीने जगल्या. तो जमुनाच्या फोटोसमोर बसून राजूला त्याची आई किती धाडसी आणि प्रेमळ होती याबद्दलच्या गोष्टी सांगायचा. तिने आम्हाला शिकवले की कठीण काळातही हसणे महत्त्वाचे आहे. राघव राजूला शिकवत असे की जीवनात समस्या येतील, पण आपण त्यापासून पळून जाण्याऐवजी त्यांचा सामना केला पाहिजे. तो भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणी त्याला सांगत असे. म्हणत असे, बाळा, भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत की जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे अपरिवर्तनीय नियम आहेत. देव स्वतः पृथ्वीवर आला, त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आणि नंतर परत गेला. आपण अमर नाही, पण आपल्याला आपले काम पूर्ण करायचे आहे आणि इतरांच्या कल्याणासाठी जगायचे आहे. हाच जीवनाचा खरा उद्देश आहे. राघव राजूसोबत प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करत असे. त्याने भूतकाळातील वेदनांना आपले बळ दिले आणि आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल विचार केला. राजू मोठा झाल्यावर त्याने आपल्या वडिलांचे आदर्श स्वीकारले आणि एक खरा आणि प्रामाणिक माणूस बनला. ही कहाणी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही मोठे दुःख असले तरी आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उभे राहिले पाहिजे. प्रेम आणि आठवणी माणसाला स्वतःला तुटण्यापासून वाचण्याची ताकद देतात. एखाद्याच्या जाण्याने जग संपत नाही, तर आपण जे उरले आहे ते जपण्याचा आणि ते सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान श्रीकृष्णांचा संदेश या कथेत प्रतिध्वनित होतो की जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचा भाग आहेत. भगवान भोलेनाथ म्हणतात, आपल्याकडे असलेल्या वेळेत आपण आपल्या कृतींद्वारे आपले जीवन अर्थपूर्ण बनवले पाहिजे. राघवने आपल्या दुःखाचे शक्तीत रूपांतर केले आणि राजूसोबत त्याच्या आयुष्याला एक नवीन उद्देश दिला. ही कहाणी प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देते ज्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. आठवणी कायम आपल्यासोबत राहतात आणि जीवन म्हणजे त्यांना जपून ठेवणे आणि जगणे. प्रत्येक सकाळ एक नवीन सूर्य घेऊन येते, म्हणून नवीन आशा आणि स्वप्नांसह जगा. ही कथा आणि त्यातील पात्र आपल्याला एक कटू सत्य देखील सांगतात. जेव्हा कुणी आपल्याला कायमचे सोडून निघून जाते तेव्हा त्यांच्या आठवणी वेदनांच्या लाटांसारख्या येतात. त्यांचे हास्य, त्यांचा स्पर्श, त्यांच्या कथा सर्व काही आपल्या आत गुंजत राहते. आपण त्यांच्यासोबत वाटलेले हास्य आता अश्रूंमध्ये बदललेले आहे. एकेकाळी आपल्याला हृदयाला दिलासा देणारे शब्द आता अस्वस्थतेचे कारण बनले आहेत. ती गेली हृदयाला जणू कोणीतरी त्याचे हृदयाचे ठोके हिरावून घेतले आहेत असे वाटले. त्याच्या अभावी भरून काढणारे कोणी नसल्याने डोळ्यातील अश्रूंचा पूर थांबत नाही. त्याच्याशिवाय प्रत्येक सण, प्रत्येक आनंद अपूर्ण वाटतो.
त्याच्याशिवाय हास्य खोटे वाटते आणि जीवन फक्त जगण्याचे नाव बनते. त्यांच्याशिवाय जग बदलले आहे, पण ते नेहमीच आपल्या आठवणीत राहतील. हे दुःख कधीच संपत नाही, तर काळानुसार ते अधिकच खोलवर जाते. ते आपल्याला सोडून गेले असतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांचे प्रेम नेहमीच आपल्या आत्म्यात जिवंत राहील. आठवणी आपल्याला शिकवतात, पण वेदनाही देतात. तो आपल्यासोबत नाही, पण तो प्रत्येक क्षणी उपस्थित असतो. तो आपल्या हृदयाला स्पर्श करतो. तो आता फक्त आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहे हे स्वीकारण्यासाठी आयुष्य लागू शकते. जेव्हा आपल्या जवळचा कोणी आपल्याला सोडून जातो, तेव्हा तो फक्त त्याची उपस्थिती आपल्यासोबत घेऊन जातो असे नाही. तो आपल्या स्वप्नांचा, आपल्या श्रद्धेचा आणि आपण ज्या आशा घेऊन जगायचो त्यांचा एक भाग देखील घेऊन जातो. त्यांच्याशिवाय आयुष्य थांबले आहे. एखादी कथा अचानक संपल्यासारखे वाटते, पण त्या अपूर्ण कथेचे दुःख आपल्या आत्म्यात कायमचे राहते. आपण त्यांच्यासोबत जिथे जिथे हसलो होतो ती जागा आता शांततेच्या भिंतींनी वेढलेली आहे. त्यांचे हास्य पाहून जी गाणी आठवायची ती आता ऐकल्यावर हृदयाला भिडतात. ज्या कपवर त्याचे नाव लिहिले होते तो कप आता कपाटात धूळ खात आहे आणि ते पाहून मनाला वेदना होतात. आपण बऱ्याच वेळा अशा लोकांना गमावले आहे ज्यांच्यासोबत आपण आपल्या हृदयातील सर्व वेदना शेअर केल्या आहेत. जे लोक आपले जीवन होते त्यांच्या काही जखमा कधीच बऱ्या होत नाहीत. काही लोक असे असतात जे आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जातात, परंतु त्यांच्या आठवणी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत राहतात. ते शब्द, ते बोलणे, ते हास्य हे सर्व शून्यतेत बदलते. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणते जेव्हा आपण त्या खास व्यक्तीला गमावतो जी आपल्यासाठी सर्व काही होती. पण जेव्हा ते कायमचे निघून जातात तेव्हा असे वाटते की आयुष्य थांबले आहे. आयुष्यात कुठेही आपल्याला आपल्या प्रियजनांच्या गमावण्याची भीती असते. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास त्यांच्या आठवणींचा आरसा बनतो. त्यांच्याशिवाय हे जग एखाद्या ओसाड जमिनीसारखे वाटते. कधीकधी आपण त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. रात्री जेव्हा खिडकीतून चांदण्या चमकतात तेव्हा असे वाटते की तो कुठून तरी आपल्याला पाहत आहे. आपण त्याला विचारतो, तू का निघून गेलास? आपले प्रेम तुला थांबवू शकले नाही का? आणि प्रतिसादात आपल्याला फक्त शांतता ऐकू येते. ही शांतता हृदयावर ओझ्यासारखी असते. ती कापडाच्या तुकड्यावर बसते जी दिवसेंदिवस जड होत जाते. त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येक सकाळ वेदनेचा एक नवीन चेहरा घेऊन येते. त्याच्या आवाजाने आपल्याला जागे करणारा गजर आता आपल्यालाच टोचू लागतो. ज्या चहामध्ये त्याचे हास्य होते तो चहा आता बेस्वाद वाटतो. ज्याच्यामुळे खास वाटणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम, प्रत्येक सवय आता रिकामी आणि अपूर्ण वाटते. सर्वात मोठे दुःख म्हणजे जेव्हा आपण त्याला एखाद्याच्या चेहऱ्यावर पाहतो. रस्त्यावरून चालत असताना अचानक काही आवाज, काही हास्य किंवा काही सावली आपल्याला त्यांची आठवण करून देते. आपण मागे वळून पाहतो पण तिथे कोणीही नसते. ही जाणीव आपल्याला मोडून टाकते की ते कधीही परत येणार नाहीत. त्यांच्याशिवाय घालवलेला प्रत्येक क्षण एक जड ओझे बनतो. भक्तांनो, आपण इतके अस्वस्थ होतो की आपल्याला त्यांच्याशिवाय जगावेसेच वाटत नाही. आणि जर आपण कधी एखाद्याच्या मृत्यूची किंवा आपल्या स्वतःच्या मृत्यूची कल्पना केली तर आपल्याला भीती वाटते. पण भक्तांनो, आपण या गोष्टींना घाबरू नये, कारण मृत्यू हा अंतिम गंतव्यस्थान आहे आणि आज नाही तर उद्या आपल्याला जावेच लागेल. आणि असे नाही की सर्व लोक मरत नाहीत, प्रत्येक जण मरतो. म्हणूनच मृत्यूला घाबरू नये आणि आपण गेलेल्यांना त्यांच्या आठवणीत जगून आठवू शकतो. परंतु आपण त्यांच्या आठवणीत रडून आपले आयुष्य उद्ध्वस्त करतो, कारण जो निघून जातो तो कधीही परत येत नाही. आठवणी आपल्या जगण्याचे कारण बनतात, पण या आठवणी आपल्या आत एक खोल वेदनाही सोडतात. त्यांची आवडती पुस्तके, त्यांचा वास, त्यांचे हास्य, सर्व काही आपल्याला त्रास देण्यासाठी पुरेसे आहे. आपण त्यांना विसरू शकू का असा प्रश्न आपल्याला पडतो. पण सत्य हे आहे की आपण
त्यांना विसरू इच्छित नाही. त्यांच्या जाण्याने आपल्याला जाणीव होते की त्यांचा आपल्या जीवनावर किती खोलवर परिणाम झाला आहे. परंतु त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या आठवणी आपल्याला जगण्याची एक वेगळी पद्धत देतात. त्या आपल्याला एक दृष्टिकोन शिकवतात. प्रत्येक शांतता त्यांच्या आठवणींचे एक अव्यक्त गाणे बनते. जेव्हा कोणी आपल्याला कायमचे सोडून जाते तेव्हा ते केवळ त्यांचे अस्तित्वच नाही तर आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग देखील हिरावून नेतात. त्यांच्यासोबत घालवलेले मौल्यवान क्षण आणि हृदयाला शांत करणारे गोड हास्य जे हृदयाला शांतता द्यायचे आणि त्याच गोष्टी ज्या रात्रींना जागे करायच्या, अचानक एक अपूर्ण कथा राहून जायची. असे वाटते की आपल्या आत्म्याचा एक हिस्सा तुटला आहे. जरी तो आपल्यासोबत असला तरीही त्यांच्याविना सर्व अपूर्ण वाटते. ती खोली जिथे त्यांचा आवाज घुमत असे, आता तिथे शांततेची सावली आहे. तो ज्या खुर्चीवर बसायचा ती एक अविस्मरणीय निशाण बनली आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची उपस्थिती जाणवते, पण त्यांची अनुपस्थिती हृदयावर एक ओझे बनते की ती कोणीही उचलू शकत नाही. कदाचित तो आपल्याला प्रेम, आनंद आणि आपलेपणाचे मूल्य शिकवण्यासाठी आला असेल. त्यांची अनुपस्थिती आपल्याला अधिक बळकट करते, पण त्या शक्तीत वेदनांचा सागर लपलेला असतो. त्यांच्या आठवणीत वाहणारा प्रत्येक अश्रू आपल्याला आठवण करून देतो की ते आपल्यासाठी किती खास होते. त्यांची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही, परंतु त्यांच्या आठवणींमध्ये जगणे हा स्वतःमध्ये एक सुंदर प्रवास आहे. ज्याने आपल्याला सोडले त्याने आपल्याला एकटे सोडले नाही, त्याने आपल्या हृदयात खोलवर छाप सोडली आहे. त्याच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत राहतील. त्याच्या आठवणीत सांडलेले प्रत्येक अश्रू एक प्रार्थना आहे, प्रत्येक मौन एक हाक आहे. तो आपल्याला सोडून गेला, पण त्याने आपल्याला खरे प्रेम काय असते आणि ते आपले जीवन कायमचे कसे बदलू शकते हे शिकवले. आठवणी अमर असतात आणि त्या नेहमीच आपल्यासोबत राहतील. जेव्हा आपल्या जवळचं कोणी आपल्याला कायमचं सोडून जातो तेव्हा ते आपल्याला फक्त एकटे सोडत नाही तर आपल्याला अशा जगात ढकलतात जिथे सर्व काही त्यांच्या अनुपस्थितीचा प्रतिध्वनी बनते. तो आपल्याला एकटेपणात सोडून जातो, एक अशी पोकळी जी इतर कोणत्याही गोष्टीने भरून काढणे अशक्य आहे. तो सर्वत्र उपस्थित आहे, आपल्या हृदयात, आपल्या विचारांमध्ये आणि त्या आठवणींमध्ये ज्या आपण इच्छित असलो तरीही पुसून टाकू शकत नाही. कदाचित त्याचे हास्य अजूनही आपल्या कानात घुमते, पण ते हास्य आपल्याला सांत्वन देत नाही, उलट ते आपल्याला अधिक अपूर्ण वाटते. त्याच्या कथा अजूनही आपल्यासोबत आहेत, पण त्या सांगणारा आता कोणीही नाही. एकेकाळी आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग असलेले ते क्षण आता वेदनादायक आठवणींमध्ये बदललेले आहेत. अनेक वेळा मन विचारते की त्याने असा धोका का पत्करला, पण उत्तर कुठेच सापडत नाही. त्याने मागे सोडलेले दुःख आपल्या हृदयाचे तुकडे तुकडे करते. भूतकाळातील प्रत्येक घटना आपल्याला शिकवते की जीवन किती अनिश्चित आहे. त्याचे जाणे आपल्याला हे देखील शिकवते की आपण प्रत्येक नातेसंबंध पूर्णपणे जगले पाहिजेत. प्रत्येक क्षण असा जगला पाहिजे की तो शेवटचा आहे, कारण कुणास ठाऊक आपण शेवटच्या वेळी कधी भेटू. त्यांच्याशिवाय प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एक युद्ध बनून जाते. सकाळचे पहिले किरण आता तेवढे चमकदार वाटत नाहीत. रात्रीच्या अंधारात त्यांच्या आठवणी एखाद्या पुस्तकासारख्या उघडतात आणि आपण ती पाने पुन्हा पुन्हा वाचत राहतो. प्रत्येक पान आपल्याला त्यांच्या हास्याची, त्यांच्या स्पर्शाची, त्यांच्या वासाची आठवण करून देते. आपल्याला आश्चर्य वाटते की त्यांनाही आपली आठवण येत असेल का, तेही कुठून तरी आपल्याला पाहत आहेत का. आणि या प्रश्नांशी हृदय आणि मन जोडणे कठीण होते. त्यांच्या आवडत्या गोष्टींशी नाती जोडणे कठीण होते. एकेकाळी त्याचे आवडते गाणे जे आता ऐकल्यावर हृदय पिळवटून जाते. ज्या ठिकाणी आपण त्याच्यासोबत हसायचो ती जागा आता एका निर्जीव चित्रासारखी वाटते. त्याचे चित्र आता फक्त आठवणींचा स्रोत राहिलेले नाही, तर एक आरसा आहे ज्यामध्ये आपण आपले अपूर्ण जीवन पाहतो.
त्याच्यासोबत असलेले क्षण आता आपल्या हृदयाचा सर्वात मोठा खजिना बनले आहेत. त्याच्या जाण्याने आपल्या आत इतकी खोल पोकळी निर्माण होते की ती भरून काढण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला हरवू लागतो. कधीकधी आपण विसरतो की आपल्याला स्वतःसाठीही जगायचे आहे, पण तरीही ते नेहमीच आपल्या आयुष्याचा एक भाग राहतात. त्यांच्या आठवणी आपल्यात एक नवीन शक्ती निर्माण करतात. ते आपल्याला शिकवतात की वेदना असूनही आपल्याला पुढे जावे लागते, कारण हेच जीवन आहे. जेव्हा अश्रू वाहतात तेव्हा असे वाटते की कदाचित त्यांच्याशिवाय जगण्याचे ओझे हलके होत आहे. प्रत्येक अश्रू ही एक प्रार्थना आहे. प्रत्येक अश्रू म्हणजे ते परत यावेत अशी इच्छा व्यक्त करणारी एक विनंती असते. पण जरी आपल्याला माहीत आहे की ते कधीही परत येणार नाहीत, तरीही आपण त्यांच्या आठवणींसह जगतो. जे लोक आपल्याला सोडून जातात ते कधीही आपल्याला पूर्णपणे सोडून जात नाहीत. त्यांची प्रतिमा, त्यांचे शब्द, त्यांचे प्रेम आपल्या आत्म्याचा एक भाग बनतात. ते नेहमीच आपल्या विचारांमध्ये, आपल्या स्वप्नांमध्ये आणि आपल्या प्रत्येक भावनांमध्ये राहतात. आपण ज्यांना गमावतो ते कधीही जात नाहीत. ते नेहमीच आपल्या आठवणींमध्ये, आपल्या श्वासांमध्ये आणि आपल्या अश्रूंमध्ये राहतात. त्यांचे प्रेम अमर आहे आणि त्यांच्या आठवणी आपली सर्वात मोठी ताकद आहे. आता त्यांची जागा रिकामी असू शकते, पण जेव्हा कोणी जवळचा आपल्याला कायमचा सोडून जातो तेव्हा हृदयातील शून्यता आणि वेदना आपल्याला असे जाणवून देते की जणू काही संपूर्ण जग कोसळले आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, हे दुःख फक्त तुमचे नाही. आपल्या सर्वांना कधी ना कधी या भावनेतून जावे लागते. हे दुःख आपल्या हृदयात एक अशी जखम सोडते जी दिसत नाही, पण आपल्याला आतून पूर्णपणे तोडते. तुमचे अश्रू, तुमचे दुःख, तुमचे मौन हे सर्व खऱ्या नात्याची साक्ष देते. ते दाखवते की जेव्हा तुम्ही रात्री त्याला आठवून रडता तेव्हा ते अश्रू केवळ तुमचे दुःखच नाही, तर त्या व्यक्तीचा आनंद देखील व्यक्त करतात. ते तुम्हाला त्याच्यासाठी वाटलेल्या प्रेमाच्या खोलीचा पुरावा आहेत. हे लक्षात ठेवा. तुम्ही एकटेच नाही आहात जे हे दुःख अनुभवत आहेत. जगात प्रत्येक माणसाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दुःख झेलावेच लागते. ही एक अशी जखम आहे जी वेळेनुसार बरी होत नाही, तर आपल्याला बदलून टाकते. काही लोक त्यांच्या आईवडिलांना गमावतात, काही त्यांच्या जीवनसाथीला, तर काही आपल्या जिवलग मित्राला. तुटणारे प्रत्येक नाते एक नवीन शांतता आणते. पण हे देखील खरे आहे की या दुःखात आपण एकटे नाही आहोत. जेव्हा आपण एखाद्याशी जोडलो जातो तेव्हा आपण आपल्या आत्म्याचा एक भाग त्या नात्यात घालतो, आणि जेव्हा ते नाते संपते तेव्हा तो भाग कायमचा अपूर्ण राहतो. पण ही अपूर्णता आपल्याला शिकवते की जीवनात प्रत्येक नाते किती किमती आहे. तुम्ही त्यांचा विचार करा. जे सोडून गेले आहेत त्यांना काय हवे होते? त्यांना एवढेच हवे होते की तुम्ही खुश राहा. त्यांची सर्वात मोठी इच्छा ही होती की तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना करूनही हसायला शिका. जर आज तुम्ही तुटलात तर ते आनंदी होतील का? नाही. ते तुमचे अश्रू पाहून दुःखी होतील. त्याने तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण यासाठी होते की तुम्ही त्याच्याकडून शक्ती मिळवाल. त्याला त्याच्या आठवणी तुमची शक्ती बनवायच्या होत्या, तुमची कमजोरी नाही. सत्य हे आहे की जेव्हा तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असते तेव्हा वेदना आपले साथीदार बनतात, पण आपण त्यांना थांबवू नये. प्रत्येक दिवस आपल्याला स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची संधी देतो. आपण त्या व्यक्तीसाठी काहीतरी केले पाहिजे ज्याने त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. कदाचित तुम्ही विचार केला असेल की हे कसे शक्य आहे? हे सोपे नाही आहे, पण कठीणही नाही आहे. हळूहळू पाऊल टाकून तुम्ही सहन करण्याची शक्ती मिळवू शकता. तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्या भावना, वेदना समजतो. तुमच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो. हा प्रवास कठीण आहे, पण तुम्ही एकटे चालत नाही आहात. जो कोणी यातून गेला आहे तो तुमचे दुःख अनुभवू शकतो.
लक्षात ठेवा, त्याच्या आठवणी नेहमीच तुमच्यासोबत असतील. तो तुमच्या हृदयात, तुमच्या हास्यात, तुमच्या प्रयत्नांमध्ये अधिक जिवंत राहील. त्यांचे प्रेम अमर आहे आणि ते प्रेम तुम्हाला ताकद देईल. दुःखाला लपवू नका, त्याला जाणवा, त्याला स्वीकारा आणि मग त्याला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. हे दुःख आपल्याला कमजोर करण्यासाठी आले नाही आहे, तर आपल्याला मजबूत करायला आले आहे. तुमचे हसणे, तुमचे जगणे ही त्याला सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. म्हणून चला त्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, कारण त्याला हेच हवे होते. तुमच्या आयुष्यातही असे लोक असतील जे तुम्हाला सोडून गेले असतील, पण माझ्यावर विश्वास ठेवा, ते आता तुमच्या हास्यात, तुमच्या कष्टात, तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या कृतीत जिवंत आहेत. हा त्यांचा खरा विजय आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत म्हटलं आहे की प्रत्येक मनुष्याचा जन्म आणि मृत्यू पहिल्यापासूनच ठरलेला असतो. कोणतीही घटना देवाच्या योजनेबाहेर घडत नाही. जर कोणी अकाली मरण पावला तर ते देखील त्यास वैश्विक नियमाचा भाग आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले. जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे काही घडेल ते देखील चांगल्यासाठीच होईल. याचा अर्थ असा की प्रत्येक घटना आपल्याला कितीही वेदनादायक वाटत असली तरीही ती एका सखोल उद्देशासोबत असते. भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की आत्मा जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही. तो अनंत आहे. शरीराचा अंत हा आत्म्याचा अंत नाही. आत्मा एका वस्त्रासारखा आहे. तो शरीर बदलतो. म्हणून अनंत आत्म्यासाठी शोक करणे अयोग्य आहे. मृत्यू हा शेवट नाही, तर पुनर्जन्माच्या चक्राचा एक भाग आहे. भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केले आहे की आत्मा त्याच्या कर्मानुसार नवीन शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडतो आणि एक नवीन शरीर धारण करतो. हे चक्र शोक करून थांबत नाही. कृष्ण म्हणतात की मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे आणि तो थांबवणे कोणाच्याही हातात नाही. याचा अर्थ देवाच्या दैवी खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे. भगवान श्रीकृष्णाने आपल्याला शिकवले की जेव्हा कोणी मरतो तेव्हा त्याचा आत्मा एका नवीन प्रवासाला निघतो. आपण त्यांच्या नवीन प्रवासासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या दुःखात बुडून जाऊ नये. असे म्हटले जाते की शोक आत्म्याच्या शांतीला भंग करतो. आपल्या प्रार्थना आणि सकारात्मक विचार त्यांचा प्रवास सुरळीत करतात. कृष्ण असेही म्हणतात की जे मागे राहिले आहेत त्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्देश समजून घ्यावा आणि पुढे जावे. त्यांच्यासाठी दुःखात बुडणे योग्य नाही. ते आपल्यासाठी चांगले नाही का? भगवान कृष्णाने आपल्याला शिकवले की मृत्यू हा जीवनाचा एक भाग आहे आणि तो आत्म्याच्या उत्क्रांतीचा एक टप्पा आहे. शोक करण्याऐवजी आपण हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक आत्म्याचा एक विशिष्ट वेळ आणि उद्देश असतो. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. त्यांच्याद्वारे दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडा. ते गेले ते फक्त शरीर आहे. आत्मा अमर आहे आणि ते नेहमीच आपल्यासोबत आहेत. त्यांच्या आठवणी आणि शिकवण घेऊन पुढे चला. हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी श्रद्धांजली असेल. जीवनाचा हा प्रवास आपण विचार करतो तितका सोपा नाही. त्यात चढ उतार, आनंद, दुःख आणि कधीकधी अशा घटना असतात ज्या आपल्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवून टाकतात. कधीकधी असे घडते की एखाद्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होते. त्याचे कुटुंब, प्रियजन आणि त्यांच्याशी जोडलेला आनंद सर्व काही क्षणात हिरावून घेतले जाते. एकेकाळी शांतीचा कोपरा असलेले घर अचानक रिकामी आणि निर्जीव वाटते. तुम्ही पाहिले असेलच की एका छोट्याशा चुकीमुळे काही लोक अशा वेदनादायक घटनांमधून जातात ज्यात त्यांच्याकडून सर्व काही हिरावून घेतले जाते. मग ते त्यांचे पालक असोत, भावंडे असोत, जीवनसाथी असोत किंवा मुले असोत. काही अपघात किंवा परिस्थिती त्यांना त्यांच्यापासून दूर नेते. जो माणूस एकेकाळी आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवत असे तो अचानक एकटा पडतो. हा एकटेपणा एका खोल वेदनेसारखा असतो. त्याला अंधार वेढून धरतो. अशा परिस्थितीत सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे.
मन वारंवार प्रश्न विचारते की माझ्यासोबतच असे का घडले. अश्रू थांबत नाही आहेत, पण सत्य हे आहे की जीवन आपल्याला थांबण्याची संधी देत नाही. आपल्यासमोर फक्त दोनच मार्ग आहेत. एकतर आपण दुःखात बुडून राहावे, नाहीतर त्याच दुःखाला आपला आधार बनवून पुढे जावे. जे या अंधारातून बाहेर पडतात त्यांना माहिती असते की त्यांची ताकद त्यांच्या विचारांमध्ये लपलेली असते. ते विचार करून त्यांच्या दुःखावर मात करण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला विसरण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर ते त्याला स्वीकारतात. त्यांना माहीत आहे की त्या घटनांनी त्यांना बदलले आहे, पण त्यांना हे देखील समजते की आयुष्यात पुढे जायचे आहे. जीवनाचे सौंदर्य असे आहे की प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात लपलेली असते. जरी तुम्ही सर्व काही गमावलं तरीही तुमच्याकडे एक गोष्ट शिल्लक राहते, आणि ती म्हणजे तुम्ही, तुमचे स्वप्न, तुमच्या इच्छा आणि तुमची ताकद. हे खरे आहे की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचे जाणे किंवा अनुपस्थिती आपल्याला नेहमीच जाणवेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जे आपल्यासोबत नाहीत त्यांना काय हवे असेल? त्यांना तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जावे असे वाटते. तुमचा आनंद शोधा, तुमची स्वप्ने पूर्ण करा. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब गमावले आहे, पण त्यांनी स्वतःला गमावलेले नाही. एका महिलेची कल्पना करा जिने भूकंपात तिचा पती आणि मुले गमावली. ती एकटी पडली. तिचे दुःख वाटून घेणारे कोणीही नव्हते, पण काळाच्या मदतीने तिने हळूहळू स्वतःला सांभाळले आणि अनाथ, तरुण आणि वृद्ध अशा लोकांसाठी एक आश्रम उघडला. त्या महिलेने त्यांना आपले कुटुंब मानले आणि जीवनाच्या या प्रवासात एक नवीन प्रवास सुरू केला. एका व्यक्तीची कल्पना करा ज्याने आपले संपूर्ण कुटुंब रस्ते अपघातात गमावले. तो विस्कळीत झाला, परंतु त्याने आपल्या दुःखाला इतरांना मदत करण्याचे साधन बनवले. त्याने रस्ता सुरक्षेवर काम करण्यास सुरुवात केली आणि हजारो लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. हे उदाहरण आपल्याला शिकवते की जग कोणाच्या तरी मृत्यूने संपत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी नेहमीच थोडासा प्रकाश शिल्लक असतो. तो प्रकाश शोधणे आणि त्याला आपली शक्ती बनवणे ही आपली जबाबदारी आहे. दुःख हा एक अध्याय आहे, संपूर्ण पुस्तक नाही. अंधार ही एक रात्र आहे, संपूर्ण जीवन नाही. पराभव हा एक क्षण आहे, संपूर्ण कथा नाही. तुमच्याकडे अजूनही जीवन आहे. सूर्य अजूनही तुमच्यासाठी उगवतो. प्रत्येक श्वास म्हणजे काहीतरी नवीन करण्याची, काहीतरी चांगले करण्याची संधी आहे. तुमच्या वेदनांना तुमची शक्ती बनवा, तुमच्या दुःखांना तुमची प्रेरणा बनवा, आणि जेव्हा तुम्ही तुमची कहाणी लिहाल तेव्हा ती इतरांसाठी आशेचा किरण बनेल. तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे दुःख आमच्या हृदयापर्यंत पोहोचते. या प्रवासात आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. फक्त आशा गमावू नका. ही संधी तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची संधी देईल. लक्षात ठेवा, तुम्ही हे करू शकता. जेव्हा आपल्याजवळचा कोणी आपल्याला कायमचे सोडून जातो तेव्हा असे वाटते की आपल्या आयुष्याचा एक भाग तुकड्यांमध्ये विखुरला गेला आहे. ही वेदना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. त्यांचा आवाज, त्यांचे हास्य आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण सर्व काही आपल्या डोळ्यांसमोरून जात राहते. त्यांची उपस्थिती सर्वत्र जाणवते, पण सत्य हे आहे की ते आता आपल्यासोबत नाहीत. हे खरे आहे की कोणीही त्यांची अनुपस्थिती भरून काढू शकत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर ते आपल्याला पाहत असतील तर त्यांना काय हवे आहे? त्यांना आपल्याला तुटलेले पाहायचे असेल का? नाही, त्यांना आपल्याला आनंदी पाहायचे होते. त्यांना त्यांच्याशिवायही आपण आपले जीवन जगायला हवे होते असे वाटत होते. त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्या आठवणी आपली सर्वात मोठी ताकद बनतात. त्यांनी दिलेले प्रत्येक हास्य, त्यांनी आपल्याला शिकवलेला प्रत्येक धडा आता आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. ते आपल्याला शिकवतात की आयुष्यात जे हरवले आहे ते आता आपले राहिलेले नाही. पण त्यामुळे आपण कमकुवत होऊ नये, उलट आपण बलवान बनले पाहिजे. त्यांचे हास्य लक्षात ठेवा. ते क्षण आठवत राहा जेव्हा त्यांनी तुम्हाला आनंदी पाहिले
तेव्हा त्यांना तुम्ही नेहमीच बलवान बना असे वाटत होते. त्यांच्या आठवणी एक धडा आहे की जीवन थांबत नाहीत, आपल्याला पुढे जायचे आहे. त्यांच्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण त्यांचे नाव अमर करतो. ही केवळ शोक करण्याची बाब नाही, त्यांच्या आयुष्याला तुमच्या आयुष्याचा भाग बनवण्याची बाब आहे. कल्पना करा की तुम्ही त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करत आहात, त्यांच्या आवडत्या गोष्टी करत आहात, त्यांच्या नावाने काहीतरी चांगले करत आहात. हे केवळ त्यांच्यावरीलच तुमचे प्रेम दर्शवत नाही, तर तुम्ही त्यांच्या आठवणींसह जगत आहात हे देखील दर्शवते. दुःख वाटणे चुकीचे नाही, ही एक मानवी गोष्ट आहे, ती नैसर्गिक आहे. परंतु दुःखात हरवून जाणे योग्य नाही. जेव्हा आपण दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आपल्याला कळते की आपल्याला अजूनही खूप काही द्यायचे आहे. दररोज सकाळी आपल्यासाठी सूर्य उगवतो. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. प्रत्येक श्वास आपल्याला आठवण करून देतो की आयुष्यात अजूनही खूप काही करायचे आहे. त्यांच्याशिवाय जगण्याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना विसरलो आहोत. त्यांच्याशिवाय जगण्याचा अर्थ असा आहे की आपण त्यांच्या प्रेमाला आपली शक्ती बनवले आहे. आपल्या भावना स्वीकारा आणि वेदना होणारच आहेत हे देखील मान्य करा. हे स्वाभाविक आहे, ते तुमच्यावर भारावून जाऊ देऊ नका. त्यांच्या आठवणी साजऱ्या करा, त्यांच्या आवडत्या गोष्टी करा, त्यांच्या नावाने काहीतरी नवीन सुरू करा. जीवन समजून घ्या. प्रत्येक संपणारी कहाणी एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत राहा, आपल्या जीवनाला पुन्हा आनंदमय बनवा. जेव्हा आपण कोणत्या जवळच्या व्यक्तीला गमावतो, तेव्हा ते आपल्याला पूर्णपणे सोडत नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळते जेव्हा ते आपल्याला आनंदी आणि मजबूत पाहतात. म्हणून त्यांचे जीवन त्यांच्या नावाने जगायला सुरुवात करा. त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करा. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आणलेले प्रत्येक हास्य त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे. लक्षात ठेवा, ते अजूनही तुमच्यासोबत आहेत. त्यांची उपस्थिती तुमच्या धैर्याने, तुमच्या हास्याने आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीने चमकते. जीवन एक भेट आहे, त्यांच्या नावाने ते जपा. आयुष्यात इतके काही गमावल्यानंतरही अजूनही बरेच काही मिळवायचे आहे. तुमच्या वेदनांना तुमची शक्ती बनवा आणि तुमच्या हास्याला त्यांच्या आठवणींचे प्रतीक बनवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांच्या प्रेमाची साक्ष देतो. तुम्ही एकटे नाही आहात. तुमची आशा, तुमची शक्ती ही त्यांची सर्वात मोठी परंपरा आहे. जर तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे प्रेमाने टाईप करा. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचे गमावतो, तेव्हा असं वाटतं की आपलं जीवन संपलं आहे. क्षणभर सर्व काही थांबतं, श्वास जड होतात, हृदय तुटतं आणि डोळे अश्रूंचे घर बनतात. पण सत्य हे आहे की जीवन थांबत नाही. दररोज सकाळी आपल्यासाठी उगवणारा सूर्य हे सांगतो, वेळ कुणासाठीही थांबत नाही. प्रत्येक क्षणी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणारे वारे आपल्याला हे जाणवून देतात की जीवन अजूनही पुढे जात आहे आणि ते कितीही कठीण वाटले तरीही. आपल्याला ज्या दिशेने आशा आहे त्या दिशेने जावे लागेल. त्यांच्या आठवणी आपली सर्वात मोठी ताकद आहेत. त्यांनी आपल्याला दिलेले प्रत्येक स्मित, त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आपल्याला शिकवते की दुःखातही सौंदर्य असू शकते. या आठवणी आपल्याला पडण्यापासून रोखतात आणि आपल्याला सांगतात की त्यांचे प्रेम अजूनही आपल्यासोबत आहे. परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की त्यांच्या आठवणींचा अर्थ असा नाही की आपण आपल्या दुःखात कायमचे हरवले पाहिजे. त्यांच्या आठवणी आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात. त्यांना आपण आनंदी राहावे असे वाटत होते. जेव्हा आपण पुन्हा आपल्या जीवनाची जबाबदारी घेऊ, तेव्हाच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आपल्या वेदना दाबणे ही सर्वात मोठी चूक असू शकते. जर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला गमावल्याच्या दुःखातून जात असाल तर ते तुमच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. मित्रांशी किंवा तुम्हाला समजू शकणाऱ्या व्यक्तींशी बोला. ते सर्व लिहून काढा. तुमच्या भावना कागदावर लिहा. लिहिण्याने वेदना हलक्या होतात. त्या अनुभवा. तुमच्या वेदना जाणवायला शिका. त्या दाबण्याचा प्रयत्न करू नका. त्या स्वीकारा आणि हेच सर्व तुमची ताकद बनेल. या वेदनांमध्ये तुम्ही एकटे नाही आहात
हे जाणवणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत जे तुमची काळजी घेतात आणि तुमच्यासोबत उभे राहतात. आनंद हरवला आहे, पण कायमचा नाही. तो फक्त थोड्या काळासाठी लपतो. जेव्हा तुम्ही तुमचे जीवन पुन्हा जगण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे परत येतो. तुमचे छंद पुन्हा स्वीकारा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करायचा, त्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. आपल्याला सोडून जाणाऱ्यांचा सर्वात मोठा वारसा म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेली शक्ती. त्यांचे हास्य, त्यांचे हसणे, त्यांचे शब्द या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. त्यांना आपण आपली स्वप्ने जगावीत, आपले जीवन पूर्ण करावे आणि या जगात त्यांचे नाव अमर करावे असं वाटत असेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे दुःख दुसऱ्याच्या दुःखापेक्षा वेगळे आहे, तर लक्षात ठेवा की प्रत्येकजण कधी ना कधी यातून जातोच. तुम्ही एकटे नाही आहात. या जगात असे लोक आहेत जे तुमचे दुःख समजू शकतात आणि तुम्हाला आधार देऊ शकतात. प्रत्येक दुःखानंतर आशा असते, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो आणि प्रत्येक तुटलेल्या हृदयासाठी एक उपाय असतो. यानंतर एक नवीन सुरुवात असते. तुम्हाला एकटे आणि तुटलेले वाटू शकते, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही अजूनही इथे आहात. तुमचा श्वास, तुमची शक्ती आणि तुमचे जीवन हे पुरावे आहेत की तुम्ही या दुःखाच्या वर जाऊ शकता. जीवन थांबत नाही, म्हणून तुम्हालाही तुमचा मार्ग शोधावा लागेल. त्यांच्या आठवणी तुमच्यासोबत ठेवा, पण स्वतःसाठी आनंद शोधायला विसरू नका. ही त्यांची सर्वात मोठी इच्छा होती आणि हा तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा उद्देश असला पाहिजे. जेव्हा कुणी आपल्याला कायमचे सोडून जाते, तेव्हा असे वाटते की जणू काही आपले जग एका क्षणात बदलले आहे. त्यांचे हास्य, त्यांचे शब्द आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हे अचानक आठवणींमध्ये बदलतात. त्यांची अनुपस्थिती हृदयातून कधीच निघून जात नाही. ते आपल्याला एक रिक्तता जाणवून देतात, जी भरून काढण्याची गरज असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्यांनी आपल्याला काय शिकवले आहे? त्यांचे जाणे ही केवळ वियोगाची कहाणी नाही, ती जीवनाचा अर्थ स्पष्ट करणारा धडा देखील आहे, जी आपल्याला शिकवते की प्रत्येक क्षण, प्रत्येक नाते आणि प्रत्येक श्वास पूर्णतः जगला पाहिजे. हे खरे आहे की ते नेहमीच आपल्या हृदयात लक्षात राहील. कितीही वर्षे गेली तरीही त्यांचे नाव ऐकल्याने हृदयाला त्याच वेदना होतात. पण त्यांच्या जाण्याचा अर्थ असा नाही की आपले जीवन संपले आहे. त्यांच्या आठवणी आपल्याला मजबूत बनवतात. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आपल्याला सांगतो की त्यांनी आपल्यावर किती प्रेम केले होते आणि त्यांनी आपल्याला काय शिकवले होते. त्यांच्या जाण्याचे दुःख आपल्या आयुष्याचा एक भाग बनते, परंतु त्यांच्या आठवणी आपली शक्ती बनू शकतात. त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांमधून आपण जे काही शिकतो ती आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांनी आपल्याला शिकवले की नातेसंबंध नाजूक असतात आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी आपल्याला शिकवले की जीवन मौल्यवान आहे आणि आपण प्रत्येक क्षणाची कदर केली पाहिजे. त्यांनी आपल्याला शिकवले की कितीही कठीण काळात प्रेम आणि आधाराची शक्ती आपल्याला पुढे चालू ठेवू शकते. ते आपल्याला वाढवण्याचे धैर्य देते. त्यांची शिकवणी आपल्या जीवनाचा भाग बनतात. त्यांचे आदर्श आपल्याला जगण्याचे धैर्य देतात. जेव्हा आपल्याला असे वाटते की काहीही शिल्लक नाही, जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्याला गमावतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण सर्वस्व गमावले आहे. पण जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला आढळेल की तुम्ही त्यांच्याकडून खूप काही मिळवले आहे. तुम्ही त्यांचे प्रेम मिळवले आहे, तुम्ही त्यांच्या शिकवणी मिळवल्या आहेत, तुम्ही ते सुंदर क्षण मिळवले आहेत. ते आता तुमच्या आठवणींमध्ये कायमचे अमर झाले आहेत. हे खरे आहे की ते आता शारीरिकदृष्ट्या तुमच्यासोबत नाहीत, परंतु त्यांचे प्रेम, त्यांचे शब्द आणि त्यांचे जीवन अजूनही तुमच्यासोबत आहे. या कठीण काळात हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुम्ही एकटे नाही आहात. जगात असे बरेच लोक आहेत जे या वेदनांमधून गेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाची जबाबदारी घेतली आहे. तुमचे मन मोकळे करा. जवळच्या एखाद्यासोबत तुमचे दुःख शेअर करा. स्वतःला वेळ द्या, पण स्वतःला थांबवू नका. वेदना जाणवणे ठीक आहे, पण त्यात अडकून राहणे ठीक नाही. प्रेम आणि आठवणींना तुमची ताकद बनवा. त्यांच्या आठवणी
फक्त तुमचा भूतकाळ नाही आहेत, तर ती तुमची ताकद आहेत, जी प्रत्येक कठीण काळात तुम्हाला साथ देतील. ज्यांनी तुम्हाला शिकवलेले धडे तुमचे जीवन आहेत आणि त्यांचे हास्य तुमचे जीवन उजळवत आहेत. त्यांचे हास्य आठवून तुम्ही स्वतःला आनंदी करू शकता. ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. त्यांचे जाणे म्हणजे फक्त शेवट नाही, ती एक नवीन सुरुवात आहे. त्यांच्या आठवणींसह तुमचे जीवन जगण्याची सुरुवात आहे. ती त्यांचे नाव अमर करण्याची सुरुवात आहे. ती स्वतःला पुन्हा उभारण्याची सुरुवात आहे. त्यांच्या जाण्याने आपल्याला शिकवले की जीवन प्रत्येक क्षणी जगले पाहिजे. त्यांच्या प्रेमाला तुमची शक्ती बनवा. त्यांच्या आदर्शांना तुमची प्रेरणा बनवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ते करू शकता असा विश्वास स्वतःला द्या. ते तुम्हाला सोडून गेले असतील, पण त्यांच्या आठवणी आणि त्यांचे प्रेम नेहमीच तुमच्यासोबत राहील. तुम्हाला जे सापडले आहे ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे. आयुष्यात काहीतरी गमावण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही गमावले आहे. जे गेले आहे ते तुमच्या आठवणी आणि धडे नेहमीच तुमच्यासोबत असतील. प्रत्येक हास्य, प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक यश त्यांच्या नावाला श्रद्धांजली आहे. पुढे चला, कारण तो तुम्हाला आनंदी पाहू इच्छित होता. लक्षात ठेवा, कितीही अंधार असला तरी सूर्य पुन्हा उगवतो. जे आपल्याला सोडून जातात ते आपला मार्ग उजळवणारे तारे आहेत. त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात अमर राहतात आणि त्यांचे प्रेम आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देते. जीवन जगत राहा, कारण प्रत्येक शेवट एका नवीन सुरुवातीचे लक्षण आहे. तुमचा आनंद ही त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. जे आपल्याला कायमचे सोडून जातात ते आपल्या नजरेतून गायब होऊ शकतात, परंतु त्यांचे प्रेम, त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या प्रार्थना नेहमीच आपल्यासोबत राहतात. ते आपल्याला कुठेतरी दूरवरून, अशा ठिकाणाहून जिथून ते आपल्याला पाहू शकतात, ते आपल्याला पुढे जाताना पाहू इच्छितात. त्यांच्या जाण्याचे दुःख खोल असू शकते, परंतु त्यांनी आपल्याला शिकवलेले धडे आणि त्यांचा सहवास ही आपली शक्ती आहेत. आपण विसरू नये की त्यांचा सर्वात मोठा आनंद आपल्या हास्यात लपलेला आहे. त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांना लक्षात ठेवून जगा. त्यांच्या आठवणींपासून कधीही स्वतःला तुटू देऊ नका. त्यांच्या आनंदासाठी किंवा ज्या लोकांसाठी तुम्ही जग आहात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला दिलासा आणि आधार देणे आहे. या कठीण काळात जर या व्हिडिओने तुम्हाला थोडासा जरी दिलासा दिला असेल किंवा तुमच्या हृदयात आशेचा किरण पेटवला असेल, तर तो तुमच्या मित्रांसोबत आणि प्रियजनांसोबत शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर दुसऱ्याच्या आयुष्यात थोडा प्रकाश आणेल. कोणीतरी त्यांचे दुःख समजून घेऊ शकेल आणि त्यांचे हृदय सांभाळू शकेल. आमचा हा प्लॅटफॉर्म त्या सर्व लोकांसाठी आहे जे निराश, दुःखी आणि आयुष्यात आलेल्या अपयशामुळे निराश झाले आहेत. इथे तुम्ही केवळ तुमच्या भावनाच समजू शकत नाही, तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन आशा, प्रेरणा आणि आधार देखील मिळवू शकता. आपले व्यासपीठ अशा सर्व लोकांसाठी आहे जे आयुष्यात निराशा, दुःख आणि अपयशाने प्रेरित आहेत. भक्तांनो, मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न, ज्यांचे उत्तर शतकानुशतकं मानवांमध्ये एक उत्सुकता निर्माण करून आहे. तो म्हणजे मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो आणि तो दुसऱ्या शरीरात पुन्हा जन्म घेतो का? गरुड पुराणानुसार आत्मा शरीरापासून वेगळा होताच त्याला यमदूताकडे नेले जाते. तो आत्म्याला पुढच्या जगात घेऊन जाण्यासाठी आधीच तेथे उपस्थित असतो. ज्या आत्म्यांनी चांगली कर्मे केली आहेत ते यमदूतासोबत आरामात जातात, परंतु ज्या आत्म्यांनी वाईट कर्मे केली आहेत त्यांच्या बाबतीत नेमके उलट घडते. असे आत्मे सहजासहजी जात नाहीत आणि म्हणूनच यमदूतांना त्यांना जबरदस्तीने ओढावे लागते. येथे आल्यानंतर आत्म्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे विश्लेषण केले जाते. त्यांनी मागील जन्मात कोणत्या प्रकारची कर्मे केली होती याचे मूल्यांकन केले जाते. 1 तासानंतर यमदूत त्या आत्म्यांना त्याच घरात परत घेऊन जातात जिथे ते मरण पावले होते आणि तो आत्मा 13 दिवस त्या घरात राहतो. 13 दिवसांनंतर जेव्हा अंतिम संस्कारांशी संबंधित सर्व विधी पूर्ण होतात तेव्हा यमदूत त्यांना पुन्हा घेऊन यमलोकाच्या प्रवासाला घेऊन जातात. मित्रांनो, यमलोकाच्या या प्रवासादरम्यान आत्म्याला अनेक टप्प्यातून जावे लागते. त्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. गरुड पुराणात या संपूर्ण प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन केले आहे.
जर मृत व्यक्तीचा आत्मा एक धार्मिक आत्मा असेल, म्हणजेच त्याने आयुष्यात कुणालाही दुखावले नसेल, कुणालाही फसवले नसेल, कुणाबद्दलही द्वेषाची भावना केली नसेल, तर तो आत्मा यमलोकाचा मार्ग अगदी सहजपणे ओलांडू शकतो. परंतु जे आत्मे दृष्ट आणि पापी आहेत, म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनात कपट आणि फसवणूक केली, निष्पाप लोकांचा त्रास दिला, क्षुल्लक इच्छांमध्ये गुंतले होते, त्यांना यमलोकाचा मार्ग ओलांडताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. यमलोकाच्या वाटेवर एक मोठी नदी देखील आहे, ज्यातून दृष्ट आत्म्यांना पार करावे लागते. जर ते तसे करत नसतील तर यमदूत त्यांना छळतात. अनेक दिवसांच्या या विचित्र, धोकादायक आणि अत्यंत भयानक प्रवासानंतर यमदूत 17व्या दिवशी आत्म्यांना यमलोकात घेऊन जातात. यमलोकात पोहोचल्यानंतर त्यांना तिथे एक नदी दिसते, जी शुद्ध आणि पवित्र असल्याचे म्हटले जाते. या नदीत कमळाची फुले असतात आणि नदीच्या काठावर एक अतिशय सुंदर वडाचे झाड असते. इथे आत्मा बसतो आणि विश्रांती घेतो आणि नातेवाईकांनी केलेले पिंडदान त्याच झाडाजवळ स्वीकारले जाते, जे आत्म्याला शक्ती देते. स्वर्गात जाणाऱ्या आत्म्यांना देवांसारखे शरीर मिळते आणि नरकात जाणाऱ्या आत्म्यांना त्यांच्या कर्माचे फळे भोगावे लागतात. स्वर्गात राहणाऱ्या आत्म्यांना देखील एक दिव्य शरीर मिळते, जे कधीही मरत नाही, परंतु या शरीरात त्यांना नरकाचे दुःख सहन करावे लागते. स्वर्गात आणि नरकात गेलेले आत्मे जेव्हा आपले कर्म पूर्ण करतात, तेव्हा ते पुन्हा पृथ्वीवर परत येतात. मग जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून जाऊ लागतात. स्वर्गात गेलेला आत्मा पुन्हा मानव म्हणून जन्म घेतो आणि आपले कर्म करू लागतो. नरकात राहणारे दृष्ट आत्मे त्यांच्या कर्माचे परिणाम भोगल्यानंतर पृथ्वीवर परत येतात आणि प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांचे रूप धारण करतात आणि त्यानंतर त्यांना मोक्ष मिळवण्यासाठी आणि शुभकर्म करण्यासाठी मानवाचे शरीर मिळते. म्हणूनच आपल्या धर्माने चांगल्या कर्मांना इतके महत्त्व दिले आहे. पण दुर्दैवाने आजच्या काळात लोक धर्माचा मार्ग सोडून चुकीच्या मार्गावर चालत आहेत आणि धर्मापासून दूर जात आहेत. त्याचे परिणाम त्यांना दीर्घकाळ भोगावे लागत आहेत. तर भक्तांनो, आपण आयुष्यात जितके जास्त चांगले कर्म करू, तितके आपले मानवी जीवन यशस्वी होईल. हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे, कारण हा मानवजन्म खूप दुर्मिळ आहे. नदी ओलांडल्यानंतर जेव्हा आत्मा यमलोकात पोहोचतो, तेव्हा यमदूत त्या आत्म्यांना यमराजाच्या दरबारात सादर करतात. त्यांच्या दरबारात अनेक महान विद्वान आणि बुद्धिजीवी उपस्थित असतात. धर्मराज त्या आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार माहिती देतात आणि तिथे उपस्थित असलेल्या विद्वान आणि बुद्धिजीवींच्या संमतीने त्यांना स्वर्ग आणि नरकात पाठवले जाते, जिथे ते त्यांच्या कर्माचे फळ उपभोगू शकतात. काही आत्मे असे असतात जे मोक्षासाठी पात्र असतात, त्यांना विष्णू लोकात पाठवले जाते. अशा आत्म्यांना या जगात पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नसते. अशा लोकांना दिव्य आत्मा आणि पुण्य आत्मा म्हणतात, जे आपली संपत्ती आणि पैसा जगावर खर्च करतात आणि मृत्यूनंतर काय होईल हे त्यांना माहीत नसते. फक्त लक्षात ठेवा की जर आपण चुका केल्या नाहीत आणि चुकीचे कृत्य केले नाहीत, तर मृत्यूपूर्वी आणि नंतर सर्व काही चांगले होईल. प्रिय प्रेक्षकांनो, म्हणूनच आपल्या संतांनी नेहमीच चांगल्या कर्मांवर भर दिला आहे, कारण त्यांचा हिशेब मृत्यूनंतरही ठेवला जातो. तर भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने जय श्रीकृष्ण, राधे राधे, सांब, सदाशिव नक्कीच लिहा आणि असेच आणखी व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भगवंत तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. सांब, सदाशिव, जय श्रीकृष्ण, राधे राधे, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.